नमस्कार मित्रांनो, एस के स्टडी फोरममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हायपरबोला या चॅप्टरवर जो की 11चा आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. या अगोदर याची कंप्लीट थेअरी आणि फॉर्म्युले जे आहेत याच्या अगोदर आपण पाहिलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कोनिक सेक्शनचा हा लास्ट पार्ट आहे. कोनिक सेक्शनमध्ये इलिप्स, पॅराबोला आणि हा शेवटचा हायपरबोला. इलिप्स आणि पॅराबोलाचे पण प्रिव्हियस क्वेश्चन जे आहेत ते ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या क्वेश्चनला. पहिला क्वेश्चन आहे, द इक्वेशन ऑफ द हायपरबोला हुज फोकाय आर -2,0 अँड 2,0 अँड इसेंट्रिसिटी इज 2. तर बघा, सुरुवातीला आपल्याला या क्वेश्चनला कसं ट्रीट करावं लागेल. तर आपल्याला इक्वेशनसाठी काय पाहिजे, इक्वेशनसाठी a² आणि b² व्हॅल्यू पाहिजेत, बरोबर आहे. कारण हायपरबोलाचं इक्वेशन काय असते, जर तो स्टँडर्ड असेल तर x² अपॉन a² मायनस y² अपॉन b² इक्वल्स टू 1. हा हायपरबोला कोणता आहे, हा हॉरिझॉन्टल हायपरबोला आहे. तर जेव्हा मी याचे फोकाय बघतो तर फोकाय बघा 2,0 आणि -2,0. तर हा जो एक्सिस आहे हा x ॲक्सिस आहे. तर 2,0 इथं आणि -2,0 इथं फोकाय असेल. तर अशाच पद्धतीनं जो आहे तो काय असणार आहे, आपला हायपरबोला असणार आहे. ठीक आहे. इथं याची इसेंट्रिसिटी असणार आहे, डायरेक्ट्रिक्स असणार आहे, हे लेटस रेक्टम असणार आहे. तर अशाच पद्धतीनं जो आपला हायपरबोला असणार आहे, याचं आपल्याला इक्वेशन पाहिजे आहे. तर हा जो फोकाय आहे एस, याचे 2,0 दिलेले आहे. बघा, हा जो सेंटरपासून तर जे फोकायचं जे डिस्टन्स असते आपल्याला हे माहीत आहे किती असतात, त्याचे कॉर्डिनेट AE असतात आहे ना, प्लस मायनस AE. आपण असं पाहिलेलं आहे S = AE, 0. तर फोकायचे जे कॉर्डिनेट आहेत ते काय आहे, 2,0 आणि -2,0. तर AE किती दिलेलं आहे आपल्याला, 2 दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इसेंट्रिसिटी 2 दिलेली आहे. इसेंट्रिसिटी म्हणजे E, इथं E किती दिलेलं आहे, 2. तर हे सर्व देत असताना आपल्याला इक्वेशन विचारलेलं आहे. तर हा हॉरिझॉन्टल हायपरबोला आहे. तर a² आणि b² व्हॅल्यू आपण काढूया, त्यानंतर त्याचं इक्वेशन काढूया. तर ईची व्हॅल्यू किती आहे, 2. तर a × 2 = 2. तर इथून a मिळाला मला 1. तर aची व्हॅल्यू मला मिळालेली आहे 1. आता मला b² पाहिजे, तर तो याच्यासाठी नेक्स्ट फॉर्म्युला b² = a² इन ब्रॅकेट काय असतो, e² - 1 हायपरबोलासाठी. बरेच विद्यार्थी इथं कन्फ्यूज करतात. एलिप्सचा जो फॉर्म्युला तो 1 - e² आहे आणि हायपरबोलाचा e² - 1 आहे. तो हा लक्षात ठेवायचा आपल्याला. a² किती आहे, 1. त्यानंतर e² किती आहे, 2. e² किती होईल, 4 - 1 आहे ना. तर 4 - 1 3. तर b² मला इथून मिळाला 3. आता त्या हायपरबोलाचं जे इक्वेशन आहे ते किती मिळणार आहे मला, x² अपॉन a² मायनस y² अपॉन b². तर x² अपॉन a² म्हणजे किती, 1 मायनस y² अपॉन b². कारण हा हॉरिझॉन्टल हायपरबोला आहे. b² किती आहे, 3 = 1. हे काय असेल तुमचं फायनल आन्सर. याला तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करूनही करू शकता. तर 3x² मायनस y² इक्वल्स टू किती मिळणार आहे, 3. जर MCQजमध्ये तुम्हाला जे आन्सर असेल हे जर असेल तर याला टिक करा, किंवा जर सेकंडवालं असेल तर याला तुम्ही टिक करू शकता. तर हा आहे आपला क्वेश्चन नंबर 1. चला तर क्वेश्चन नंबर 2 कडे येऊयात. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, द डिस्टन्स बिटवीन फोकाय ऑफ द हायपरबोला इज 16 अँड इसेंट्रिसिटी इज √2. देन इक्वेशन इज. बघा, कशामधलं डिस्टन्स दिलेलं आहे, फोकायमधलं डिस्टन्स दिलेलं आहे. S1 आणि S2 यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे, म्हणजे हे डिस्टन्स दिलेलं आहे, हा S1 आणि हा S2. तर या दोघांच्यामध्ये जे डिस्टन्स असते ते किती असते आपल्याला माहिती आहे, 2AE एवढं डिस्टन्स असते. तर 2AE किती दिलेलं आहे, 16. E किती दिलेलं आहे यामध्ये, √2 दिलेलं आहे. याचा आपण यूज करू नंतर. 2 मी डिवाईड करतो तर AE किती येणार आहे, 8 एवढा E येणार आहे. तर मी स्क्वेअरिंग करतो दोन्ही साईडची. तर a² e² इक्वल्स टू किती होणार आहे, 64. a² मल्टिप्लाइड बाय e² ची व्हॅल्यू मी ठेवून देतो. E किती आहे, √2. तर e² किती होईल, 2 = 64. आणि a² किती होऊन जाईल इथून, 64ला 2ने डिवाईड केल्यानंतर 32. मला इथं a² मिळालेला आहे 32. मला काय विचारलेलं आहे, इक्वेशन विचारलेलं आहे हायपरबोलाचं. इक्वेशनसाठी काय पाहिजे, a² आणि b² पाहिजे. तर आता सेम वेनं b² कसं कॅल्क्युलेट करेल मी, परत तोच फॉर्म्युला a² इन ब्रॅकेट 1 e² - 1. तर a² किती निघाला, 32. त्यानंतर e² किती आहे, ईची व्हॅल्यू √2. तर e² त्याचा स्क्वेअर 2 - 1. तर इथून b² मी कॅल्क्युलेट केला आणि b² पण किती आला मला, 32च मिळालेला आहे. तर आता मी
त्या हायपरबोलाचं इक्वेशन काढू शकतो. काय असणार आहे हायपरबोलाचं इक्वेशन? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, ए स्क्वेअर किती आहे 32 मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, बी स्क्वेअर परत किती आहे 32 इक्वल्स टू 1. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल्स टू किती येणार आहे 32. आणि हेच काय असणार आहे आपलं फायनल आन्सर असणार आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. द इक्वेशन ऑफ हायपरबोला हुज फोकाय आर प्लस मायनस 8,0 अँड लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम इज 24. फोकायचे कॉर्डिनेट दिलेले आहेत बघा. परत फोकायचे कॉर्डिनेट काय असतात? ए इक्वल्स टू 8 दिलेला आहे, बरोबर आहे. आणि लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम, आता आपल्याला इथं माहिती पाहिजे लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टमचा फॉर्म्युला तो किती असतो? 2b स्क्वेअर अपॉन ए, जो की मी तुम्हाला सांगितलेला होता. तो किती आहे 24. 2ने डिवाइड केल्यानंतर काय होईल? बी स्क्वेअर इक्वल्स टू 12 आणि हा ए या साईडला घेऊन आलो मी डिवाइडचा मल्टिप्लिकेशनमध्ये. तर बी स्क्वेअर इक्वल्स टू किती मिळाला? 12a मला मिळालेला आहे, बरोबर आहे. आता बघा आणखी एक फॉर्म्युला माहिती असते आपल्याला, बी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे, कारण इथं बघा लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टमचा एक फॉर्म्युला दिलेला आहे, हा एईची व्हॅल्यू दिलेली आहे आणि एक आपल्याला माहिती आहे. अशी 3 इक्वेशन आणि 3 अननोन आहेत, तर आपण आरामात त्याला कॅल्क्युलेट करू शकतो. तर बी स्क्वेअर जिथं आहे त्याला 12a टाका. एक हे इक्वेशन माहिती आहे गिवन आहे, एक हे इक्वेशन गिवन आहे आणि हे आपल्याला माहिती आहे. 3 इक्वेशन आणि 3 अननोन. तर बी स्क्वेअरला काय टाकायचं आपल्याला? 12a इक्वल्स टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. तर काय कॅन्सल होईल इथं? एक ए कॅन्सल होईल. काय राहणार आहे? 12 इक्वल्स टू ए इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. आता इथं काय करू आपण? एची व्हॅल्यू इथून कॅल्क्युलेट करू. तर ए इक्वल्स टू काय होणार आहे इथं? 8 अपॉन ई. तर ही व्हॅल्यू एची इथं टाकू आपण. तर किती होणार आहे? 12 इक्वल्स टू एची व्हॅल्यू 8 अपॉन ई इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. हा ई स्क्वेअर त्या साईडला मल्टिप्लाय होईल आणि इथं 4नं डिवाइड होईल. 4 3 आणि 4 2 तर ईनं त्या साईडला मल्टिप्लाय केल्यानंतर किती होईल? 3e इक्वल्स टू आणि 2ने या साईडला 2e स्क्वेअर मायनस 2 होऊन जाईल. ठीक आहे, 2 ठीक आहे, बरोबर आहे. तर शेवटी काय होणार आहे? 3e या साईडला घेऊन होते एक क्वाड्रॅटिक बनेल. 2e स्क्वेअर मायनस 3e मायनस 2 इक्वल्स टू किती राहणार आहे? 0. आणि हे क्वाड्रॅटिकचं इक्वेशन भेटलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये ईच्या 2 व्हॅल्यू भेटणार आहेत. तर 2 to the 4 मायनस 4चे जे फॅक्टर आहेत ते मला सांगा किती होतील? मायनस 4चे फॅक्टर, एक 4 येणार आहे, एक 1, एक मायनस 4, एक प्लस 1 मायनस 3. तर याला मी सॉल्व करतो. 2e स्क्वेअर मायनस 4e प्लस 1e मायनस 2 इक्वल्स टू 0. 2e कॉमन काढल्यानंतर इथं किती राहील? ई मायनस 2. इथं प्लस 1 बाहेर काढतो तर ई मायनस 2 इक्वल्स टू 0. यामधून ईच्या 2 व्हॅल्यू भेटतील आपल्याला. ई इक्वल्स टू 2 मिळणार आहे एक व्हॅल्यू, किंवा ईची जी सेकंड व्हॅल्यू भेटणार आहे ती इक्वल्स टू मायनस 1/2 भेटणार आहे, जी की आपण ॲक्सेप्ट करणार नाही आहे. ईची 2 व्हॅल्यू का बरं घ्यायची आपल्याला? कारण हा हायपरबोला आहे आणि हायपरबोलासाठी इसेंट्रिसिटी जी व्हॅल्यू जी असते ती ग्रेटर दॅन 1 असते. ही तर निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह तर कशीच येणार नाही आहे. तर ग्रेटर दॅन 1 म्हणजे 2 आपण ॲक्सेप्ट करणार आहे. तर ईची आपल्याला व्हॅल्यू काय घ्यायची आहे? 2. आपल्याला काय विचारलेलं आहे? द इक्वेशन ऑफ हायपरबोला. परत आपल्याला इक्वेशनसाठी ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर माहिती पाहिजे. तर ई आपल्याला मिळालेला आहे. ईवरून आपण परत ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करू शकतो. ईची व्हॅल्यू इथं 2 ठेवूयात आपण. इथं 2 ठेवल्यानंतर याला डिवाइड घेऊन जाऊया. तर किती होईल? 8/2. 4 आला तर एची व्हॅल्यू 4 आली. तर ए स्क्वेअर इक्वल्स टू किती यायला पाहिजे? 16. ठीक आहे. त्यानंतर ए स्क्वेअर एची व्हॅल्यू किती आली? 4. तर 4 इथं ठेवतो मी. तर 12 4 किती येईल? 48. तर बी स्क्वेअर किती मिळाला मला? 48. तर ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर मला दोन्ही पण मिळालेले आहे. आता वेळ आहे इक्वेशनची. तर इक्वेशन काय असते? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ए स्क्वेअर किती आहे? 16 मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. बी स्क्वेअर किती आहे? 48 इक्वल्स टू 1. किंवा मग आपण काय करू शकतो? याला हे जर ऑप्शनमध्ये नसेल तर ऑप्शनमध्ये दुसरं काय असेल की या 16ला 48 बनवू शकतो आपण. तर कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल मला? 3नं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये 3नं मी मल्टिप्लाय केलं तर फायनल आन्सर किती येणार आहे? 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि या 48 या साईडला येईल इक्वल्स टू 48. हे ऑप्शनमध्ये असू शकतं. तर ऑप्शनमध्ये जे जर फर्स्टवालं असेल तर त्याला क्लिक करा तुम्ही, किंवा मग जर सेकंड असेल तर हे क्लिक करा. तर हा आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4कडे वळूयात आपण. क्वेश्चन नंबर 4 आहे द लेंथ ऑफ ट्रान्सफर एक्सिस ऑफ हायपरबोला. तर हा एक हायपरबोला आहे
त्याची तुम्हाला जे ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे त्याची तुम्हाला लेंथ काढायची आहे. तर ट्रान्सवर्स ॲक्सिसची जी लेंथ असते, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस TA ज्याला मी म्हणतो, ते किती असते 2A. ठीक आहे. तर याला आधी आपण स्टँडर्ड बनवूयात. तर स्टँडर्ड बनवण्यासाठी इक्वल्स टू मला 1 पाहिजे, तर डिवाइड करावं लागेल कितीनं 32नं. तर हे किती होईल 3x² डिवायडेड बाय 32 मायनस 4y² डिवायडेड बाय 32 इक्वल्स टू 1. 32 डिवाइड बाय 32. मी काय केलं 32नं डिवाइड केलं. तर 4नं याला 8चा जाईल आणि या 3ला मी याच्या डिवाइडमध्ये आणतो कारण कोइफिशियंट 1 हवा आहे मला. तर x² डिवायडेड बाय 32/3 मायनस y² डिवायडेड बाय 8 इक्वल्स टू 1. ठीक आहे. तर हा हायपरबोला जो आहे हा कसा आहे, हॉरिझॉन्टल हायपरबोला आहे. तर हा a² व्हॅल्यू किती झाली इथं, a² इक्वल्स टू 32/3. तर a किती होईल इथं, याचं स्क्वेअर रूट म्हणजे √32 डिवायडेड बाय 3. तर काय होईल 16 2 जा, 16ला जर बाहेर काढलं तर 4 इंटू √2/√3, याचं स्क्वेअर रूट √3. ही झाली एची व्हॅल्यू. आता मला काय पाहिजे लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिस, ती किती असते 2A. तर काय करावं लागेल लेंथ ऑफ ट्रान्सफर्स ॲक्सिससाठी 2A. तर 2 मल्टिप्लाइड बाय एची व्हॅल्यू किती आहे 4 इंटू √2 डिवायडेड बाय √3. तर ते किती मिळणार आहे मला, परत बघा 4 टू द 8 आणि हा 4 टू द 8 आणि हे किती मिळणार आहे √2/3. ठीक आहे. आणि हेच काय असेल या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे. मला असं वाटते हा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असावा. चला तर मग क्वेश्चन 5कडे आपण वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 5th नंबरचा, द डायरेक्ट्रिक्स ऑफ द हायपरबोला. हा एक हायपरबोला आहे, त्याचं आपल्याला इक्वेशन पाहिजे डायरेक्ट्रिक्सचं. तर हा जो हायपरबोला हा स्टँडर्ड हायपरबोला आहे. त्यानंतर हा व्हर्टिकल हायपरबोला आहे की हॉरिझॉन्टल. तर x² आधी आहे, y² मायनस आहे. तर हा हॉरिझॉन्टल हायपरबोला आहे. हॉरिझॉन्टल हायपरबोलाचे जे डायरेक्ट्रिकचे इक्वेशन जे असतात ते काय असतात, x इक्वल्स टू +-a/e. ठीक आहे. आणि जर व्हर्टिकल असेल तर तो y इक्वल्स टू येतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कोण पाहिजे, एक e पाहिजे आणि नेक्स्ट e पण पाहिजे. a आणि eच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. तर ही पहिली a² आहे, a² इक्वल्स टू 9. तर a त्याच्यातून मिळेल मला 3 आणि b² इक्वल्स टू किती आहे 4. तर b मला मिळाला 2. तर नेक्स्ट मला e कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो कसा कॅल्क्युलेट करेन मी, b² इक्वल्स टू a² इन ब्रॅकेट e² मायनस 1. हा एक फॉर्म्युला मला माहिती आहे. तर याला मी डिवाइड नेतो आणि हा 1 त्या साईडला नेतो. तर e² इक्वल्स टू काय होईल 1 + b² डिवायडेड बाय a². तर 1 + b² किती आहे 4 आणि हा आहे 9. तर किती होईल हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 9 + 4 13, 13/9. ही कशाची व्हॅल्यू झाली e². पण मला ईची व्हॅल्यू पाहिजे. तर याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर e इक्वल्स टू किती होईल √13 डिवायडेड बाय इथं लिहितो e इक्वल्स टू √13 आणि ही 9चं स्क्वेअर रूट 3. तर मला ईची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता क्वेश्चनमध्ये डायरेक्ट्रिक्स विचारलेलं आहे. डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन असतो x इक्वल्स टू a/e कारण हॉरिझॉन्टल आहे. तर एची व्हॅल्यू परत किती आहे, एची व्हॅल्यू 3 डिवायडेड बाय ई. ईची व्हॅल्यू किती आहे √13/3. परत हा पलटून वर जाणार आहे. तर x इक्वल्स टू किती होईल 3 3 जा 9/√13. आणि हेच काय असेल या क्वेश्चनचं आन्सर असेल. एकच विचारलेलं आहे, 2 विचारलेलं असतं आपण तर प्लस मायनस लावलं असतं. पण इथं डायरेक्ट्रिक्स विचारलेलं आहे, डायरेक्ट्रिसिस नाही म्हटलेलं आहे. तर एवढं जरी असलं तरी आन्सर ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 6कडे येऊयात. क्वेश्चन नंबर 6मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे इसेंट्रिसिटी ऑफ द हायपरबोला. या क्वेश्चनची तुम्हाला इसेंट्रिसिटी पाहिजे. तर हा स्टँडर्ड हायपरबोला आहे. तर याला काय करू, मला कोइफिशियंट 1 पाहिजे असतात. त्या 4ला डिवाइडमध्ये आणू. तर x² इक्वल्स टू काय होईल y² डिवायडेड बाय इथं 1/4 होईल इक्वल्स टू 1. लक्षात घ्या इथं बरेच विद्यार्थी y² डिवायडेड बाय 4 लिहितात. तर त्याच्यामध्ये आणि मिस्टेक होऊ शकते. तर तुम्हाला काय करायचं, याचा कोइफिशियंट जर 1 बनवायचा असेल तर याच्या डिवाइडमध्ये जो आहे त्याच्या डिवाइडमध्ये तो 4 न्यायचा आहे. तर इथं काय नाही म्हणजे 1 आहे, 1ला डिवायडेड बाय 4 न्यायचा आहे. तर इथं 1. तर a² किती आहे इथं 1, b² किती आहे इथं 1/4. तर मला e पाहिजे तर फॉर्म्युला कोणता हाच लावावा लागेल. e² इक्वल्स टू 1 + b²/a². तर 1 + b²/a². तर 1 + b² किती आहे 1/4 आणि a² किती आहे 1 आहे. तर लिहिण्याची काही गरज नाही. तर जेव्हा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल तर काय होईल 4 + 1 5/4. तर ही e² झाली. टेकिंग जेव्हा स्क्वेअर रूट घेईल मी तर e इक्वल्स टू काय होईल 5चं स्क्वेअर रूट √5 आणि याचं 2 होईल. तर ईची व्हॅल्यू किती भेटेल मला √5 डिवायडेड बाय 2.
चला तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7कडे वळूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथं, द डिफरन्स ऑफ द फोकल डिस्टन्सेस ऑफ द एनी पॉईंट ऑन हायपरबोला, आणि हे हायपरबोलाचं इक्वेशन. जसं की आपल्याला माहिती आहे की हायपरबोलावर कोणताही पॉईंट असेल त्याचं जे फोकल डिस्टन्सेस आहे आणि S1 आणि S2 पासून आहे ना, S1 आणि S2 आपल्याला माहिती आहे. जर अशा पद्धतीचा आपला हायपरबोला जर असेल, हा S1 आहे आणि हा S2 आहे, तर हा जर पॉईंट असेल P, तर हे जे S1 आहे PS1 आणि हे जे PS2 आहे, ठीक आहे, PS2 मायनस PS1 हे नेहमी किती असते, 2a असते, कॉन्स्टंट एवढं असते. 2a म्हणजे काय की ट्रान्सव्हर्स ॲक्सिसची लेंथ. कोणताही पॉईंट जर असेल, कोणताही पॉईंट असेल, त्याचं जे फोकल डिस्टन्स आहे पहिल्या फोकसपासून आणि दुसऱ्या फोकसपासून, यांची जर मी डिफरन्स घेतला, मायनस जर घेतली, तर ती नेहमी कॉन्स्टंट असेल आणि ती किती असेल, 2a एवढी असेल. इलिप्समध्ये काय पाहिलं होतं आपण की त्यांची सम, ठीक आहे, द सम ऑफ द फोकल डिस्टन्सेस ऑफ द एनी पॉईंट इज अ कॉन्स्टंट अँड दिस कॉन्स्टंट इज अ 2a. आणि हायपरबोलासाठी किती आहे, सबट्रॅक्शन्स आहे, म्हणजे डिफरन्स आहे. डिफरन्स ऑफ द फोकल डिस्टन्सेस ऑफ द एनी पॉईंट ऑन हायपरबोला इज ऑलवेज 2a. ठीक आहे, आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे, द डिफरन्स ऑफ द फोकल डिस्टन्स, म्हणजे हे आपल्याला विचारलेलं आहे ते किती असेल, 2a. म्हणजे आपल्याला a कॅल्क्युलेट करावं लागेल. तर याला आधी नेहमी 1 करावं लागेल, तर 144ने डिवाइड करूयात. तर 144ने याला आणि याला, तर इथं किती येणार आहे, x² मायनस y² तो 9 होईल आणि =1. ठीक आहे, तर इथून आपण कम्पेअर करू शकतो. a² व्हॅल्यू किती आहे 16, तर a ची व्हॅल्यू किती असेल 8. तर डिफरन्स बिटवीन फोकल डिस्टन्स किती असतो 2a. a ची व्हॅल्यू किती आली, याचं स्क्वेअर रूट 4 येईल. ठीक आहे, a² = 16, तर a = 4. तर 4 टू जा किती येणार आहे 8, आणि 8 युनिट जे आहे तेच काय असेल, डिफरन्स बिटवीन फोकस. ओके, तर हे तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इलिप्समध्ये सम असेल आणि हायपरबोलामध्ये डिफरन्स असेल, हाच फरक आहे. दोघांचा फॉर्म्युला 2aच आहे. 2a म्हणजे इथं लेंथ ऑफ ट्रान्सव्हर्स ॲक्सिस, आणि जे इलिप्समध्ये पाहिलं आपण लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस पाहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे विद्यार्थ्यांनो इथं, द डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिस ऑफ द रेक्टँग्युलर हायपरबोला इज 10 युनिट, देन द डिस्टन्स बिटवीन इट्स फोकाय. आता बघा इथं एक वर्ड आलेला आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला. तर रेक्टँग्युलर हायपरबोलासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की त्याची जी इसेंट्रिसिटी आहे ती नेहमी किती असायला पाहिजे, √2 एवढी असायला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर हायपरबोला रेक्टँग्युलर हायपरबोला असेल तर त्याची इसेंट्रिसिटी नेहमी √2 एवढी असते. चला तर परत क्वेश्चनवर येऊयात आपण. द डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस ऑफ रेक्टँग्युलर हायपरबोला. डायरेक्ट्रिसेस जे असतात, इथे एक डायरेक्ट्रिस आणि इथं, यांच्यामध्ये जे डिस्टन्स असतो हा a/e आणि परत हा तिकडे a/e, तर तो किती असतो 2a/e. तर हे किती दिलेलं आहे 10 युनिट, तर 2a/e इज 10 युनिट. तर a/e इज = किती येणार आहे, 2ने डिवाइड केल्यानंतर 5. इथं e किती आहे √2, e न मल्टिप्लाय करूयात. तर a किती येणार आहे √2 × 5, दॅट इज 5√2. हे a ची व्हॅल्यू असणार आहे. आता विचारलेलं काय क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे, देन द डिस्टन्स बिटवीन इट्स फोकाय. फोकाय टू फोकाय डिस्टन्स विचारलेलं आहे. आता फोकाय टू फोकाय डिस्टन्स किती असते 2ae. तर तेच करायचं मला, 2 × a. a किती आहे 5√2 × e किती असते रेक्टँग्युलर हायपरबोलासाठी √2. तर हे किती येणार आहे √2 × √2 2, 2 टू द 4, 4 5 जा 20 युनिट. ठीक आहे, 20 युनिट काय असेल फोकाय टू फोकाय डिस्टन्स असणार आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे विद्यार्थ्यांनो इथं, द इक्वेशन ऑफ हायपरबोला विथ फोकाय 6,5 and -4,5 अँड इसेंट्रिसिटी इज 5,4. आता क्वेश्चनला व्यवस्थित वाचल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की फोकाय जो आहे S1 6,5 आणि S2 जो आहे तो -4,5 हा आहे. आता सुरुवातीला मला सांगा की हा जो हायपरबोला आहे हा स्टँडर्ड असू शकेल का, तर अजिबात नाही. कारण फोकाय तो
एक्स ॲक्सिसवर सुद्धा नाही आणि वाय ॲक्सिसवर सुद्धा नाही. असं का बरं? कारण एकही कॉर्डिनेट 0 नाही आहे. एक्स ॲक्सिसवर असता तर वाय कॉर्डिनेट 0 असता आणि वाय ॲक्सिसवर असता तर एक्स कॉर्डिनेट 0 असता. पण हा फोकाय एक्स ॲक्सिसवरही नाही आणि वाय ॲक्सिसवरही नाही, म्हणजे हा जो हायपरबोला आहे हा स्टँडर्ड नसणार आहे. तर मग बघा, हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बरेच विद्यार्थी याच्यामध्ये गोंधळून जातात. तर बघा याला कसं सॉल्व करायचं. तर सुरुवातीला मी तुम्हाला डायग्राम काढून व्यवस्थित समजावून सांगतो. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. सुरुवातीला फोकाय बघू आपण. फोकाय S1, याला S1 म्हणू आणि याला S2 म्हणू. 6,5 हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार आहे. इकडे 6 आणि वर किती 5. तर हा इथं 6 आला, वर आला 5. आपण असं गृहीत पकडूया. हा पॉईंट आहे S1, ज्याचे कॉर्डिनेट एवढं डिस्टन्स किती आहे 6 आहे आणि वर जे गेलेला आहे तो किती गेलेला आहे 5 गेलेला आहे. हा झाला S1. S2 किती आहे -4,5. आता -4,5 आपल्याला कुठे जावं लागेल सेकंड क्वाड्रंटमध्ये. -4 म्हणजे परत या साईडला जावं लागेल आणि वर किती जावं लागेल 5 म्हणजे एवढंच जावं लागेल. तर इथं येणार आहे तुमचा हा S2. हे किती आहे -4 आणि परत वर किती आहे 5 एवढा आहे. तर ही आपल्याला एक लाईन भेटेल. या लाईनवर काय आहे तो आपला फोकस आहे. S1 आणि S2 हा असणार आहे. ठीक आहे, हा S1 असणार आहे आणि हा S2 असणार आहे. ठीक आहे, हा अजिबात स्टँडर्ड नसणार आहे. मग मला सांगा की जे फोकस आहे आणि त्याचा जो ॲक्सिस आहे, तो जो ॲक्सिस असतो त्यालाच आपण काय म्हणतो ट्रान्सफर्स ॲक्सिस. मग हा ट्रान्सफर्स ॲक्सिस असेल आणि कॉन्जुगेट ॲक्सिस याला परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, पण वाय ॲक्सिस त्याचा कॉन्जुगेट ॲक्सिस राहणार नाही. का बरं? कारण जो कॉन्जुगेट ॲक्सिस असणार आहे तो काय असणार आहे S1 S2चा मिड पॉईंट जो असणार आहे त्याच्यामधून पास होणार आहे. म्हणजे याचा जो मिड पॉईंट असेल तो सेंटर असेल आणि त्या सेंटरमधूनच आपला कॉन्जुगेट ॲक्सिस जो आहे तो पास होत असेल. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की असा जर आपला हायपरबोला जर असेल तर वाय ॲक्सिसला आपण काय म्हटलं होतं कॉन्जुगेट ॲक्सिस, आणि वाय ॲक्सिस कशामधून पास होत होता सेंटर, याला आपण सेंटर म्हटलं होतं आणि इथं सेंटर ओरिजिन होतं. तर वाय ॲक्सिसला इथं आपण कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणू शकणार नाही. एक आधी लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा हा हॉरिझॉन्टल असेल की व्हर्टिकल असेल हायपरबोला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आपण इथं घेऊयात. तर बघा ॲक्सिस जो आहे हा ट्रान्सफर्स ॲक्सिस आहे. मग ट्रान्सफर्स ॲक्सिसवर आपले फोकस असतात. तर मग एक्स ॲक्सिस जर आपला ट्रान्सफर्स ॲक्सिस आहे तर मग आपला हायपरबोला पक्का कुठं असणार आहे, हायपरबोला जो आहे तो हॉरिझॉन्टल असणार आहे. तर मी जर त्याची डायग्राम काढली तर अशा पद्धतीनं आपल्याला हायपरबोला जो आहे तो आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात येईल की हा जो वाय ॲक्सिस आहे हा आपला सेंटर होणार नाही आहे अजिबात. ठीक आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. तर आपल्याला याचा आधी सेंटर काढावं लागेल, कारण स्टँडर्ड नाही आहे. तर स्टँडर्ड नसेल तर सुरुवात आपण नेहमी कुठून करतो सेंटरवरून करतो. तर सेंटर कसं काढेल, तर सेंटर काय असतो हा S1 आणि हा S2. ठीक आहे, S1 S2चा जो मिड पॉईंट असेल तोच काय असेल सेंटर असेल. तर हा S1 किती आहे तर 6,5 आणि S2 किती आहे हा इथं -4,5. तर याचा जो मिड पॉईंट आहे इथं कुठंतरी भेटणार आहे तो काय असणार आहे आपला सेंटर असणार आहे आणि त्याच्यामधूनच आपला कॉन्जुगेट ॲक्सिस पास होणार आहे. तर सेंटरचे आपण कोऑर्डिनेट काढूयात. तर मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करूया. 6 - 4 2 आणि 2च्या हाफ किती आला 1. त्याच्यानंतर 5 आणि 5 10, 10च्या हाफ परत 5. मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय केला मी x1 + x2/2 y1 + y2/2. एकदम सिंपल आहे. तर 1,5 भेटला. ठीक आहे, तर 1,5 म्हणजे इकडे 1 आणि वर किती 5. तर हा जो पॉईंट भेटला 1,5 भेटला आणि इथूनच जो आहे तो मला काय भेटेल कॉन्जुगेट ॲक्सिस मिळणार आहे. आणि हा असेल आपला खरं तर कॉन्जुगेट ॲक्सिस. आता इथून आपला क्वेश्चन सुरू झालेला आहे. तर सेंटरचे जे कोऑर्डिनेट आहेत ते किती भेटलेले आहेत मला 1,5 हे भेटलेले आहेत. बघा आता क्वेश्चनला सुरू कसं करायचं, मला काय पाहिजे याचं इक्वेशन पाहिजे. इक्वेशनसाठी परत मला काय काय पाहिजे असतं a² आणि b². a² b²साठी मला ई पण पाहिजे असणार आहे. ठीक आहे, तर बघा सर्वात महत्त्वाचं आपल्याला फोकसचे जे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत ते माहिती आहेत आणि फोकसचे कोऑर्डिनेट्स काय असतात AE, 0 हे स्टँडर्डसाठी असतात. म्हणजे जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो AE एवढा असतो हॉरिझॉन्टल हायपरबोलासाठी. मग हे AE काय असेल तर AE काय असेल तर बघा परत एक वेळेस डायग्राम काढून मी सांगतो, कारण या क्वेश्चन्समध्ये खूप कन्फ्युजन होत असते विद्यार्थ्यांचं. हां, तर बघा इथं आपला काय असतो AE, 0
हा असतो. म्हणजे सेंटरपासून तर ते फोकसचे जे डिस्टन्स आहे ते किती असते, AE असते. मग सेंटरपासून तर ते फोकस, मग सेंटर हे इथं आहे, सेंटर ते फोकस हे डिस्टन्स किती असणार आहे, AE असणार आहे ना. सेंटरपासून तर ते फोकस डिस्टन्स किती असतो, AE असतो. मग हे सेंटर आणि हे इथून बघा, इथून तर हा फोकसचं डिस्टन्स किती आहे, 6 एवढा आहे. सेंटर जो आहे तो अलीकडे किती आला, 1 इतका आलेला आहे, म्हणजे हे डिस्टन्स 1 आहे. सेंटर इथून तर एवढं 6 डिस्टन्स, एवढं 1 असणार आहे. तर राहिलेलं किती असणार आहे, टोटलमधून तेवढं आपण मायनस करूया, तर किती असणार आहे, 5. म्हणजे ही डिस्टन्स किती असणार आहे, 5. म्हणजे AEची जी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे, 5. आणि हेच कॅल्क्युलेट करताना विद्यार्थी गडबड करतात, सरळ सरळ AE = 6 घेऊन टाकता आणि तिथं क्वेश्चन रॉंग होतो. तर बघा AE काय असेल, तर AE तुमचं सेंटरपासून डिस्टन्स आणि फोकस यामधलं, सेंटर आणि फोकसच्या मधलं डिस्टन्स असणार आहे. मग इथं जो सेंटर आहे तो तर वाय ॲक्सिस नाही आहे, मग वाय ॲक्सिस नसेल तर AE डिस्टन्स 6 असू शकणार नाही आहे. मग सुरुवातीला आपण काय केलं, सेंटर काढलं, सेंटर आला आपला इथं आणि हे डिस्टन्स असणार आहे 5. कसं कॅल्क्युलेट केलं 5, परत बघा, हे टोटल डिस्टन्स आहे 6, सेंटर अलीकडे किती आलेला आहे, 1 युनिट एवढा आलेला आहे. मग राहिलेलं डिस्टन्स 6मधून 1 मायनस केलं तर किती राहणार आहे, 5 राहणार आहे. तर AEची व्हॅल्यू किती येणार आहे, 5 एवढी येणार आहे. तर AE = किती येणार आहे, 5. ठीक आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, बरेच विद्यार्थी इथं गडबड करतात. ठीक आहे, चुकीचं रॉंग करू शकता याच्यामध्ये. आता इसेंट्रिसिटी तुम्हाला गिवन आहे, इसेंट्रिसिटी किती आहे, 5/4. तर ती आपण इथं ठेवू शकतो, A × E किती आहे, 5/4 = 5. तर 5 कॅन्सल होईल, 4 या साईडला येणार आहे. तर Aची व्हॅल्यू किती आली, 4. ठीक आहे. आता Aची व्हॅल्यू मला मिळाली 4, तर A² मला किती मिळाला, 16. A² 16 मिळालेला आहे. आता B² जो आहे तो मला कॅल्क्युलेट करायचा आहे. B² मी कसा कॅल्क्युलेट करेल, तर माझ्याजवळ फॉर्म्युला आहे, B² = A² (E² - 1). ठीक आहे. तर A² ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 16 (A²) E² म्हणजे याचा स्क्वेअर, तर 25 / 16 - 1. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 25 - 16 दॅट इज 9 / 16. हे दोन्ही कॅन्सल, तर B² किती मिळाला मला, 9 इतका मिळालेला आहे. बरोबर आहे. आता मला A² पण मिळाला आणि B² पण मिळाला. जर हा हायपरबोला जर स्टँडर्ड असता तर मला सांगायचं इक्वेशन काय असतं, जर तो हॉरिझॉन्टल आहे तर x² म्हणजे 16 -y² B² म्हणजे 9 = 1 हा असता. पण जेव्हा हा स्टँडर्ड असता तेव्हा, पण हा स्टँडर्ड तर नाही आहे. मग आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल की मी काय सांगितलेलं आहे, स्टँडर्ड नसेल आणि स्टँडर्डमधून आपल्याला जनरल जर आपल्याला हायपरबोलाचं, इलिप्सचं किंवा पॅराबोलाचं इक्वेशन पाहिजे असेल तर तिथं काय करावं लागेल, एक्सच्या ठिकाणी x - x1 आणि yच्या ठिकाणी y - y1 सबस्टिट्यूट करावं लागेल. परत क्वेश्चन येतो की x1 y1 काय असेल, तर x1 y1 हे सेंटर्ड असेल. इथं सेंटरचे कोऑर्डिनेट किती आलेले आहेत, 1,5. तर काय होणार आहे इथं, x - 1 त्याचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 16 मायनस वायच्या ठिकाणी रिप्लेस करू y - y1, तर y - y1 किती आहे इथं, 5 त्याचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 9 = 1. हे काय असेल, त्या हायपरबोलाचं इक्वेशन असणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन महत्त्वाचा आहे, अतिशय थोडा लेंदी आहे, तर सावधानता आपल्याला बाळगावी लागेल. हळूहळू क्वेश्चनला 2-3 वेळेस बघा, त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन समजून जाईल. ठीक आहे. क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो इथं, द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस ऑफ द कोनिक x² + 2x - y² + 5 = 0. इक्वेशनकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की हा स्टँडर्ड हायपरबोला नाही आहे. इथं तर हायपरबोला वर्ड पण नाही आहे, इथं त्यांनी म्हटलेलं आहे कोनिक्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला जर डायरेक्ट्रिक्स इक्वेशन विचारलं तर सुरुवातीला आपल्याला गोंधळ होऊ शकतो की हा हायपरबोला आहे, इलिप्स आहे की त्याच्यानंतर पॅराबोला आहे, कारण त्यांनी कोनिक्स हा वर्ड वापरलेला आहे. बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला, की हा चेक करावं लागेल की हा हायपरबोला आहे, पॅराबोला आहे की इलिप्स आहे. मग त्यासाठी अतिशय सिंपल आहे, काय सांगितलेलं आहे आम्ही, h² - AB. कोनिक्स आहे तर डेल्टा वगैरे काढण्याची जरूरत नाही आहे आपल्याला, डेल्टा तसाच याचा 0 नसणार आहे. तर h² - AB जेव्हा मी कॅल्क्युलेट करेल तो निश्चितच 0पेक्षा मोठा असेल, म्हणजे पॉझिटिव्ह असेल. जर तो पॉझिटिव्ह भेटला h² - AB, तर हा इक्वेशन जे आहे गिवन इक्वेशन ते कोणाला रिप्रेझेंट करेल, हायपरबोलाला. ठीक आहे. तर हे इक्वेशन हायपरबोलाचं आहे. बघा याचं आपल्याला इक्वेशन
डायरेक्ट्रिकचे जे इक्वेशन आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा, इक्वेशन आपल्याला डायरेक्ट्रिकचे विचारलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चेक करावं लागेल की हायपरबोला आपला व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल असेल तर आपला x = a/e हे आपलं डायरेक्ट्रिकचं इक्वेशन असतो, आणि जर व्हर्टिकल असेल तर y = a/e हे आपलं इक्वेशन असतो डायरेक्ट्रिकचं. तर याला आपण सुरुवातीत चेक करू. आपण x² + 2x - y² + 5 इथं लिहिला मी क्वेश्चन. हा स्टँडर्ड तर नाही आहे, हा जनरल हायपरबोला आहे. मग जनरल असेल तर आपल्याला माहिती आहे याला कसं करतात, कॉन्स्टंट टर्म्स या साईडला घेऊन यायचं आहे, त्याच्यानंतर परफेक्ट स्क्वेअर आपल्याला बनवायचं आहे. तर काय होईल, x² + 2x - y² = -5. त्यानंतर याला मी परफेक्ट स्क्वेअर बनवतो. तर x² + 2x, तर 2चे हाफ 1, 1चा स्क्वेअर 1च होईल. तर +1 आणि -1 करतो मी, -y² = -5. ठीक आहे. तर हे जे एवढं आलेलं आहे याला मी काय लिहू शकतो, x² + 1 त्याचा होल स्क्वेअर, हा -1 या साईडला घेऊन येतो, इथं -y² राहणार आहे, हा -5 + 1 -4. ठीक आहे. मला हायपरबोलामध्ये =1 पाहिजे असते, तर मी काय करणार आहे, -4ने डिवाईड करणार आहे पूर्ण इक्वेशनला. तर काय होणार आहे, हा x राहणार आहे, x + 1चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय -4. इथं काय होणार आहे, -y² डिवायडेड बाय -4. त्याच्यानंतर -4/-4 1 होणार आहे, हा मायनस प्लस होणार आहे. तर हे इक्वेशन y² मी आधी लिहितो, तर y² काय होणार आहे, 4. त्याच्यानंतर हा -x + 1चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 4 = 1. आता आपण याला कम्पेअर करू शकतो. या बघा, इथं y² आधी आहे, x² मायनस आहे, म्हणजे हा व्हर्टिकल हायपरबोला असेल की हॉरिझॉन्टल, तर x² मायनस आहे, तर हा व्हर्टिकल हायपरबोला असेल. ठीक आहे. तर व्हर्टिकल आणि हा स्टँडर्ड नाही आहे, ते सेंटरचे जे कोऑर्डिनेट्स आहे ते आधी मला सांगा. इथं सेंटर काय असणार आहे, x1 आणि y1. x म्हणजे x1 काय, तर xमधून जो मायनस झाला तो, x + 1, या x + 1ला मी काय लिहू शकतो, x - -1. तर x1 किती मिळणार आहे मला, -1, आणि y मधून काय मायनस झाला, काहीच नाही म्हणजे 0. तर y1 मिळालं मला 0. तर कोऑर्डिनेट्स कशाचे मिळाले मला, सेंटरचे, x1 1 -1 आणि y1 0. तर बघा, मला इक्वेशन पाहिजे डायरेक्ट्रिक्सचे. मग डायरेक्ट्रिक्सचे इक्वेशन काय असतो, हा कोणता हायपरबोला आहे, व्हर्टिकल हायपरबोला. तर त्याचं डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय असणार, y = +-a/e. म्हणजे मला a काय असणार आहे इथं 2, आणि e मला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर e² काय फॉर्म्युला आहे, 1 + b²/a². हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. तर 1 + b² किती आहे, 4, a² किती आहे, 4. तर 4/4 जेव्हा मी करेल तर 1 येईल, आणि 1 + 1 2 येईल. तर e² 2 भेटला, तर e किती मिळेल मला, टेकिंग स्क्वेअर रूट जर केलं तर √2. तर मला परत क्वेश्चनवर येऊया आपण. y = +-a/e हा क्वेश्चन आहे. पण हा कशासाठी आहे, हा स्टँडर्ड असेल तर y =+-a/b हा स्टँडर्ड. पण आपला हायपरबोला स्टँडर्ड नाही आहे, तर काय करावं लागेल, जिथं y आहे तिथं y - y1 करावं लागेल. तर y - y1 काय असेल, तर y1 म्हणजे सेंटरचा y कोऑर्डिनेट. तर सेंटरचा y कोऑर्डिनेट किती आहे, 0च आहे, तर इथं काही फरक पडणार नाही आहे. तर +-a/e. तर y - 0 म्हणजे yच येईल, =+-a. a ची व्हॅल्यू किती येईल, इथं a² 4 आहे, तर a किती असेल, 2/e. e ची व्हॅल्यू किती आहे, √2. आणि परत 2ला मी √2 × √2 लिहिलं तर 1 कॅन्सल होणार आहे, तर राहणार किती आहे, √2. तर y = +-√2 हे काय असणार आहे, या हायपरबोलाचे डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन असणार आहे. तर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. आणि अजून जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी बरेच व्हिडिओ यायचे आहेत, आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकन जे आहे त्याला पण प्रेस करा.